माझं नाव पिंकी बारशिंगे। मी महात्मा गांधी विद्यालय मुरखडा इथली जुनी विद्यार्थिनी म्हटले तरी चालेल। 97-98 ची आमची बॅच। त्या प्रित्यर्थ थोडं काही सांगते सरांबद्दल। जसे आमचे आदरणीय नागोशे सर यांच्याबद्दल थोडं सांगते। त्यांची मराठी खूप सुंदर, जे शिकवायचे ते खूप सुंदर शिकवायचे। तसंच त्यांचा इतिहास मला खूप आवडायचा। ते न पाहता ऑल टोटल असं सांगायचे की डायरेक्टली आपल्याला सगळं ते समजूनच यायचं। म्हणजे असं वाटायचं की एज्युकेशन काय आहे ते त्याच्यामधून कळलं। इतिहास सब्जेक्ट हा मला खूप आवडत नव्हता अगोदर, पण त्यांनी जेव्हा शिकवायला सुरुवात केली तेव्हा खूप आवडायला लागला। महात्मा गांधी शाळेमध्ये माझा पहिला ते दुसरा दिवस होता। त्या दिवशी आमचे वर्ग शिक्षक श्री घाटे सर यांनी प्रश्न केला होता की तुम्हाला काय बनायचं आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले की मला डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे। पण मी त्यावेळेस असं म्हटलं होतं की मला माझी स्वतःची ओळख बनवायची आहे। आणि कुठंतरी मी माझी स्वतःची ओळख बनवलं आणि आमचे सारे सहकारी जे काही बोलले ते तर नाही, पण काही ना काही बनून आज आपल्या जीवनामध्ये सफल झाले। महात्मा गांधी शाळेतील शिक्षकामुळे आज आमच्या जीवनाचा सफल झाला आहे। आणि आमचे सर्व विद्यार्थी मित्र एकत्रित येऊन या कार्यक्रम साजरा करतात। मी माझी विद्यार्थिनी वीणा राजकुमार कन्नाके। थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की विद्यार्थी जीवनासारखं जीवन दोबारा नाही। विद्यार्थी जीवन हा खूप छान असते, लहानपण खूप मजेशीर असते, कसलीही चिंता नसते, हसत खेळत सगळं काही होत असते। पण जेव्हा जसजसे आपण मोठे होत जात होतात तशा जबाबदाऱ्या वाढत जातात। त्यातल्या त्यात काही गोष्टी राहून जातात। कुठल्या सरांचे शब्द राहून जातात, मित्रमैत्रिणींचे काही आठवणी राहून जातात। कधी गोड असतात, कधी कडू असतात, कधी हसवणाऱ्या असतात, कधी रडवणाऱ्या असतात। मित्र असणे हे गरजेचे असते। त्याचबरोबर गुरुजनांचं काही शब्द मार्गदर्शन तेही जीवनामध्ये आवश्यक असते। त्यातल्या त्यात सरांची एक गोष्ट आठवते मला। आमचे क्लास टीचर नागोशे सरांचं म्हणणं असं होतं की आम्ही छोटे होतो त्यावेळेस प्रत्येक जण आपापल्या परीने काही खात पीत असायचे, पण आम्ही दोघी जेव्हा असायचो, बालमैत्रीण माझी शीला आणि मी, त्यावेळेस त्यांना असं वाटायचं की आम्ही दोघी मुलांसारखे वागतो, आमच्यामध्ये मुलींसारखे कुठलेच गुण नाही आहेत। पण सरांचं हा जो बोलणं आहे ते माझ्या भावी जीवनामध्ये खूप महत्त्वाचं ठरलं। मला आज दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागत आहेत, आईच्या आणि वडिलाच्या। तर सरांचं जे बोलणं होतं की स्त्रीमध्ये पुरुष असतो आणि तो खंबीर पुरुष आज मला माझ्या जीवनामध्ये आढळलेला आहे। आत्मविश्वासाची गरज खूप असते आणि ही गोष्ट मी लांडगे सरांकडून शिकलेली आहे। त्यांनी मला एकदा ब्लॅकबोर्डवर 105 लिहून दाखवायला सांगितलेले होते आणि 105 मी फर्स्ट टाइम करेक्ट लिहिलेलं होतं। त्यांनी फक्त असं विचारलं होतं हे खरं आहे का, पण त्यावेळेस माझा आत्मविश्वास कमजोर असल्या कारणाने मी डबल टिबल लिहिलं, तरी पण त्यांनी रिॲक्ट नाही केलं। त्यानंतर सगळ्यांना ब्लॅकबोर्डच्या जवळ बोलवून सगळ्यांकडून लिहून घेतलं, म्हणजे मी फर्स्ट टाइम लिहिलेलं होतं तेच खरं होतं। त्यानंतर सरांनी सांगितलं का स्वतःचा विश्वास असणं गरजेचं असतं। आत्मविश्वास हा स्वतःवर असणं गरजेचं असतं। त्यावेळेपासून आताही समजत आहे मला की जे आपण फर्स्ट टाइम करतो आणि आपल्या आत्म्याचा जो आतून आवाज येतो का हा करेक्ट आहे। सरांच्या ह्या शब्दामुळे मी माझा आत्मविश्वास अजूनही जपत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना नमस्कार, तसे उपस्थित गुरुजनांना सादर प्रणाम। माझे नाव पुंडलिक गेळा। मी महात्मा गांधी विद्यालयाचा माजी विद्यार्थी, बॅच 1997-98। मी या शाळेमध्ये इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे आणि हे शिक्षण घेत असताना मला पुष्कळसे अनुभव आले। या शाळेतील गुरुजनांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मला लाभले। त्याबद्दल मी या महाविद्यालयातील शिक्षकांचा आभारी आहे। सर्वप्रथम माझी शाळा व माझे मान्यवर गुरुजींना माझा आदरणीय नमस्कार। त्याचप्रमाणे माझे वर्गमित्र व वर्गमैत्रिणींना सुद्धा माझा नमस्कार। आज या शाळेमध्ये आपण शिकलो, पण याच्यातनं आपल्याला खूप काही शिकायला मिळालं। त्याचप्रमाणे आपले बालपण पण खूप सारं आपल्याला देऊन गेले आणि त्याचप्रमाणे आपले सर लोक पण खूप चांगलं शिकवले। आधी आपल्याला कळालं नाही की आपण काय शिकत आहोत, पण आपण आणखी सरांकडे लक्ष दिले असते तर खरंच आपण सामोर पण खूप मोठे झालो असतो।
आणि माझं असं म्हणणं आहे की जसं चांदेवार सर जे आहेत आम्हाला इंग्लिश शिकवत होते, त्यांचं इंग्लिश शिकवून मला फार आवडायचं आणि त्याचप्रमाणे त्यांनी मला लेझिम पण शिकवले. आजही माझ्या मनात जसं कुठे पण लेझिम वाजते तर मला ते आवडते. कारण एकदा असं झालं की सरांनी मला लेझिम शिकायसाठी खूप म्हणजे उठवले, पण मी नाही म्हणायची, मला आवडत नव्हतं. पण एकदा मला उठवले आणि मला त्याचं छंद लागलं, त्याच्यामुळे मग मी आपोआपच लेझिम शिकायला लागले. आजही इंटरेस्ट घेते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार गुरुजन. मी महात्मा गांधी विद्यालय मुरखडा सन 1997-98 बॅचचा माझी विद्यार्थी आहे. आणि काय सांगावं आता, सांगायचं झालं म्हणजे मी विद्यार्थी आहोच अजूनही आणि अगोदर होतोच. शिक्षक लोकांसोबत माझे आधीचे जे संबंध होते ते अजूनही आहेत. बरेचसे शिक्षक लोक माझ्या संपर्कात आहेत आणि अजूनही संबंध आहेतच. आणि मी स्थानिक असल्यामुळे मला शिक्षक लोक भेटतातच आणि त्यांच्यापासून मी काही जास्त दूर काही गेलो नाही. फक्त दुःख एवढंच वाटते का माझे वर्गमित्र मैत्रिणी हे माझ्यापासून फार आता लांब आहेत. पण आता जसं मगाशी जनार्दन म्हटलं का काही आमचे मित्र लोक मैत्रिणी लोक मेहनत घेऊन हा ग्रुप बनवला. त्या ग्रुपमध्ये मला त्यांनी इन्व्हॉल्व केला, त्यांचे मी आभार मानतो. आणि मला खूप आनंद झाला आणि हा कार्यक्रम संपन्न होत आहे. तर असाच कार्यक्रम पुन्हा एकदा कधीतरी व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो. एक असे सर होते माळकुडकर सर, त्यांचं माळ खूप आठवते. त्यांचं म्हणजे आता आठवतो आम्ही हसतो की असेही सर पाहिजेच होते आयुष्यामध्ये, त्यांचेही आपण दणके खाली पाहिजे होते. आणि मस्त वाटलं. आता हसू येतोय, अगोदर पण हसायचं पण तेवढे नाही. आता मुलांना आम्ही आमच्या मुलांना त्यांच्याबद्दल सांगतो की आम्ही पण असे मार खाल्ले आहे बा, नाही का. त्यातल्या त्यात 27 वर्षानंतर असे काही प्रसंग आले की आता आम्हाला जुने मित्र मैत्रिणी मिळाले. त्याच्यामध्ये जेव्हा खरंच कुणाला आधाराची गरज आहे किंवा सपोर्टची गरज आहे, अदरवाईज काही का असेना, याच्यामधून सगळ्यांनाच थोडी मदत मिळून राहिली. आमच्या फ्रेंडशिप अशीच चालत होती, अशीच चालावी आणि अशीच चालत राहावी अशी ही एक अपेक्षा आहे. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुवर्णा रेचनकर. मी महात्मा गांधीमध्ये 5वी पासून 10वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. तरी आज महात्मा गांधीचं सांगण्याचा काही हेतू आहे. कार्यक्रम जसं ठरवले आहे त्यांनी गेट टुगेदर, तर सर्व मित्र मंडळी एक बैठक घेतले. त्याच्यामध्ये थोडं बोलायचं होतं पण मला काही तेवढा बोलता येत नाही, तरी पण प्रयत्न करून राहिली मी. तसं एक अनुभव आहे. 9वी मध्ये असताना NCC ग्रुप होतं, ते मुंबईला जाण्याचं ट्रिप निघाली आमची. तर पहिल्यांदाच आम्ही रेल्वेमध्ये बसलो. तो अजूनही आठवते आम्हाला, जो कार्यक्रम झाला तिथे मुंबईला. आणि अशाबद्दल महात्मा गांधीबद्दल भरपूर काही आहे. त्यांचे टीचर वगैरे सर्वच छान आहेत. सर्वांनी व्यवस्थित शिकवले, त्यांचा अनुभव आहे. आणि त्याच्यामध्ये सर्व टीचर लोकांनी आम्हाला शिकवले छान. आणि आज मी आता नवेगावलाच राहते. सर्वांचे टीचर लोकांची भेट वगैरे होते. आणि स्वतः मी आता स्वतःच्या पायावर उभी आहे. माझे पूर्ण नाव देवेंद्र हरिचंद खेवले, राहणार पुलकल. मी महात्मा गांधी विद्यालय नवेगाव सन 1997-98 चा माजी विद्यार्थी आहे. सन्माननीय शिक्षक तसेच माजी विद्यार्थी मैत्र यांना माझा नमस्कार. माझे 10 क्लासचे क्लास टीचर नागोसे सर,
आणि त्यांचं आम्हाला खूपच असं मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यामुळे आज आम्ही इथपर्यंत असे घडलेलो आहोत. आमचे क्लास टीचर सर नागोसे सर हे 97-98 बॅचचे क्लास टीचर होते. त्यावेळेचा एक मी किस्सा तुम्हाला सांगत आहे. म्हणजे दुपारचा 4 पिरियड नंतर नाही का दुपारची जी सुट्टी होते त्याच्यामध्ये आम्हाला सुविचार लिहिणे नाही का प्रत्येक विद्यार्थ्यांना एक कंपल्सरी नाही का राहायचा. त्यावेळेचा एक किस्सा आहे. त्यावेळेला आपले म्हणजे एक्सपर्ट पुंडलिक जिगेळाम लेखनामध्ये बहुत सुंदर त्यांची लेखणी नाही का. मी त्याला एक सुविचार सांगितला होता का प्रयत्नाच्या वेळेला यशाची फुले. तो आमचा म्हणजे मास्टरच होता एक पुंडलिक गेळाम नाही का अक्षरामध्ये. त्याच्यावेळी त्याला मी बोललो हा लिहू सुविचार नाही का. त्याच्यानंतर आपला 5वा पिरियड चालू झाला आणि नागोसे सर आले तेव्हा नाही का त्यांनी मग नंतर पाहिले प्रयत्नाच्या वेळेला यशाची फुले नक्की. त्याच्यानंतर आम्हाला सरांनी आम्हाला सविस्तर सांगितलं का प्रत्येक वेळी नाही का प्रयत्नाच्या वेळेला यशाची फुले येतात हे नक्की नाही. कारण कधी कधी माणूस प्रयत्न करूनही नाही का यशाची फुले नाही येत ना का. जीवनामध्ये आपल्याच मधले विद्यार्थी ना काही सक्सेसफुल झाले, काही नाही का कोणते जॉब वगैरे काही पण आहेत सध्या नाही का. त्यावेळेस हा किस्सा सांगत आहोत. त्याचप्रमाणे माझे जे गाटे सर आहेत जे क्लास टीचर होते जसं आमचं मिडल स्कूलचे त्यांच्याकडून पण मला खूप सारं शिकायला मिळालं. जसं कुठलंही स्वागत गीत असते त्यावेळेस मला त्या स्वागतामध्ये घ्यायचे, स्वागत गीतामध्ये घ्यायचे. सरस्वतीचं पूजण्याच्या वेळेस ते सरस्वतीची जी आरती ते पण म्हणायची. त्याच्यामुळे मला आजही असं वाटते की काश मी आणखी त्यांच्याकडून जास्ती शिकली असती तर मला आणखीन सामोर जाता आलं असतं. आज त्या जुन्या आठवणी अशा वाटतात की जसं मला कुठं स्पीच द्यायची होती, जसं स्पीच द्यायची असते प्रोग्राम मध्ये तर मी थोडंफार घाबरली नसती. आज कुठे कार्यक्रमाला जातो तर मला थोडंफार घाबरावं असं वाटते. पण आधी जर मी थोडंसं लक्ष दिली असती तर मी आणखीन सामोर गेली असती. त्याचप्रमाणे माझे फुकट सर आहेत, त्यांनी मला गणित शिकवायचे तर मला पण त्यांच्या गणिताविषयी खूप काही चांगलं वाटते कारण खूप चांगलं शिकवले आणि मला प्रत्येक सरांनी खूप चांगलं मोटिवेट केले. आणि मी ते आजही मला असं वाटते की खरंच खूप सरांनी मला खूप काही दिले. आणि माझ्या शाळेनं पण जसं माझी शाळा पण आहे त्या शाळेने सुद्धा मला खूप काही दिलं. आणि ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा जसं वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणींनी सुद्धा मला खूप काही दिलेले आहे. माझी शाळा आणि जे माझी पिंकी जी माझी वर्गमैत्रीण आहे आणि माझी एकदम क्लोज फ्रेंड आहे आणि बेस्ट फ्रेंड आणि माझी मैत्रीण विना ह्या सुद्धा यांचं सुद्धा माझ्या जे जीवनामध्ये आहे खूप चांगलं वाटं आहे, खूप चांगलं महत्व आहे त्यांचं. एकदा जसं आमचं जे स्कूल सुटलं म्हणजे आमचं सगळं विस्कळीत झालं. मग कालांतरानं आम्ही एकत्र आलं, तिघी मैत्रिणी एकत्र आलं आणि तिघींना असं विचार केलं की आपल्यात आणखीन बाकी पण आपले वर्गमित्र मिळाले पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांकडे व्हिजिट दिलं आणि सगळ्यांचे नंबर गोळा करून आम्ही हा एक ग्रुप तयार केलं आणि त्याच माध्यमातून सरांकडे भेटू आणि कार्यक्रम घेऊ असं सगळ्यांनी डिसिजन घेतलं आणि सगळेजण खुश झालो आणि ह्या खुशीनेच आम्ही हा प्रोग्राम घेत आहोत. त्याबद्दल मला असं वाटते की माझे सर वेळात वेळ काढून आले आणि माझे सर्व वर्ग मित्र मैत्रिणी सगळे खुशीने तयार झाले आणि वेळात वेळ काढून इथे आलेत. त्याबद्दल मला अधिकच खुशी वाटते. माझ्या शाळेने आणखीन मी एकदा बोलते माझ्या शाळेने आणि माझ्या सरांनी आणि माझे वर्ग मैत्रिणी आणि वर्ग मित्रांनी खूप सारं दिलं. त्याच्यामुळे मला हे अनमोल असं तोफा आहे. मी हे जीवनात कधीच विसरणार नाही. धन्यवाद. माझं नाव संजय यादव पुन्नावार. सध्या मी गडचिरोली MSRTC मध्ये कार्यरत आहे वाहक पदावर. तर यापुढे ग्रुप म्हणजे आमच्या विनय मॅडम आहेत. सर्वात महत्त्वाचं त्याने सर्व क्रिएट केलेलं आहे आणि त्यांच्या जास्तीत जास्त सहकार्याने एवढं ग्रुप तयार झालेला आहे आणि त्यांनी सर्वात जास्त पुढाकार घेतल्यामुळे आम्ही ग्रुप तयार होऊन इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. ज्याची ओळखसुद्धा म्हणजे विसरल्यागत होती
त्याच्यामुळे आता ह्या ग्रुपच्या माध्यमातून सर्व एकामेकाला जोडले गेलेलो आहोत. तर यापुढे माझा एक किस्सा सांगतो. जे आपल्यात नाही आहेत ते सर म्हणजे बनसोड सर, जे आपल्यात नाही आहेत त्यांना विनम्र अभिवादन. आधी विशेष करून माझ्यासोबत एक मित्र होता, पण तो आता नेमका आठवत नाही आहे. पण विशेषतः पीटीच्या पिरियडला आम्ही हजर राहत नव्हतो. तो एक किस्सा आहे. जे आम्ही शाळेच्या बाजूला चिंचेचं झाड होतं, तिथे आम्ही लपून बसलेलो होतो. तेवढ्यात बनसोड सर आले आणि आम्हाला पकडले. आम्ही त्यांना पाहून पळाल्यानंतर शाळेच्या पुढे एक बोडी होती पाण्याची, त्या पाण्याच्या बोडीमध्ये जाऊन पडलो आम्ही आणि चिखलानं सर्व माखलेलो आम्ही. पुढे जाऊन एक तलाव आहे, त्या तलावामध्ये आम्ही जाऊन सर्व कपडे धुतलेला आहे. हा एक किस्सा आहे माझ्या जीवनामधला, शालेय जीवनामधला. आणि अशा प्रकारे शालेय जीवन पुढे चालत राहिलं. पण एक कसं शाळा सुटली आणि सर्व टेबल मागे राहिले आणि आम्ही पुढे चालत गेलो. एकमेकांची भेट पण होत नव्हती. भेट झाली तरी अदामध्ये क्वचित एक दोघा सोबत होत होती. त्याच्यामुळे भेटणं मुश्किल झालं होतं. पण ह्या ग्रुपच्या माध्यमातून सर्व जुळलेलो आहोत आणि हा ग्रुप असंच पुढे कार्यरत राहील याची अपेक्षा करतो. आणि याचा सर्वस्वी धन्यवाद विना बाकी आणि इथे सहकारी आहेत त्यांना देतो. नकळत काही गोष्टी बोलून गेलेले शब्द असतात गुरुजनांचे, ते आपल्या भावी जीवनामध्ये आणि जीवन जगत असताना कामात पडतात. जसं की नंदेश्वर सरांची गोष्ट. नंदेश्वर सरांचं एक काम होतं, ते त्यांचं व्यक्तिमत्व मला खूप आवडायचं. स्वतःही हसायचे आणि दुसऱ्यांनाही हसवण्याचा प्रयत्न करायचे. त्यांच्यामुळे दुःखी असणारा व्यक्तीसुद्धा दिलखुलास हसायला शिकलेला. आम्हाला ते हिंदी विषय शिकवायचे. त्यातल्या त्यात त्यांचा एक विषय शिकवून गेलेला होता, धडा लाल अमृत का पेड़, सुनहरा मुलगा और काला बंदर. मी कधीच विसरू शकत नाही ते स्टोरीचं तात्पर्य काय होतं शेवटापर्यंत ते आठवणीत नाही आहे, पण खरंच ती स्टोरी खूप छान होती. 3 मित्रांची स्टोरी होती. तिघेजण एकत्र असताना काय एकी असते, काय दरारा असतो हे सगळ्यांना माहीत होतं. आणि ते एकटे जेव्हा झाले ते संपुष्टास आले हे त्यातून निष्कर्ष निघत होतं. असो त्या गोष्टी. परत एक भरे सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर भरे सरांचा एक विषय होता, सायन्स 2 शिकवायचे आम्हाला ते. आणि त्यांचं म्हणणं होतं की अभ्यास नीट करा. अगर अभ्यास नीट करून नाही आला तर आम्हाला रागवायचे. आणि रागवून झाल्यानंतर पिरियड संपला की ते बोलायचे, आतापर्यंत मुली मला तर इतक्या शिवा घातल्या असतील की खूप जास्त झाल्या असतील, पण मला काही फरक पडत नाही. मी ह्या क्लासच्या बाहेर गेलो की दोन्ही खिशे असे झटकून काढायचे. मग माझ्या शिवा तिथल्या तिथेच तुमच्या पडून जाणार आणि मी तिथून अजून छान मोकळा होणार. दुसऱ्या विषयांकडे जायसाठी अजून मला छान वाटणार बा. मला तरी वाटतं महाकुलकर सरांना कुणीही विसरू शकणार नाही. कारण ना ते दिसायला कठोर, रागीट, पण तिथल्या तिथं संस्कार काय असतील बा हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. जीवनाला नियम लावायला पाहिजे हे त्यांनी चांगल्या रीतीने समजावून सांगितलेले आहे. वेळप्रसंगी मार्क खूप दिले आहेत त्यांनी, तो मार्क कुणीही विसरू शकणार नाही आहे. मुलींच्या वेण्या पकडणं, तिसरीला मारलं, दुसरीला सोडणं. आमच्या क्लासमध्ये एकदा असाच किस्सा घडला होता. सरांचा पिरियड होता, बहुतेक ते अलोणे सरांचा पिरियड होता. अलोणे सर नव्हते आले आणि आम्ही खूप मस्त्या करत होतो. तितक्यामध्ये महाकुलकर सरांची एंट्री झाली आणि आम्हाला सगळ्यांना विचारण्यात आलं की आतापर्यंत कोण गडबड करत होते. कुणीही सांगेना, कारण सरांचा दराराच तितका मोठा होता. मग सरांनी सगळ्यांना उभं केले, सगळ्यांना मारले. मारून झाल्यानंतर क्लासच्या बाहेर असे पाऊल ठेवतच आहेत. शांत वर्गामध्ये सरिता ठाकरे खुटकन हसली आणि परत सगळे गोंधळले, परत सगळे हसायला लागले. सरांना वाटलं की मी मार खाऊन झाल्यानंतरही हे लोक माझ्यावर हसत आहेत. परत सर आले, परत 2-2च्या ऐवजी 4-4 बसले. तेव्हा मात्र कुणीही हसलं नाही. तो किस्सा मी कधीच विसरू शकत नाही. चांदेवार सरांची पुन्हा एक गोष्ट, ते आम्हाला इंग्लिश शिकवायचे आणि 100 क्रियापदं पाठ करायला लावायचे. आता तुम्ही सांगा, 100 क्रियापदं सोडून इथं 25 पाठ होत नाही तर 100 कुठून पाठ करणार ना आम्ही.
मग माझं एकदा असंच झालेलं, आमच्या घराच्या साईडला मौत झाली. मी काही त्या दिवशी गेली नाही आणि सरांनी त्या दिवशीच नाही का क्रियापद पाठ करून यायसाठी सांगितले होते. मी गेली नाही, त्याचा अर्थ त्यांनी असा लावला की हिनं पाठ केलं नाही म्हणून ही काही आली नाही. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो, छान छडी हातावर बसली, ते छडी तुटून गेली, हाताला रेष पडली आणि मग माझं सगळंच बोंबललं. रडत रडत घरापर्यंत आली. त्यांचं मी ना माझ्या आईला सांगितली आणि माझी आई रोडवर उभी राहिली सरांची वाट बघत. सर जसे आले तशी आई माझी त्यांना बोलू लागली. त्याच्यानंतर म्हटली आता मी शाळाच सोडावी, कारण दुसऱ्या दिवशी परत मला त्याच वर्गात जायचं होतं. परत सर येणारच होते, परत मला म्हटलेच असते. पण मी जो विचार केला तसा काही एक झालेला नव्हता. सर मला कधीच काहीच त्याच्यानंतर बोलले नाही. पण त्यांचं एक म्हणणं होतं की इंग्लिश शिकणे हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर एक किस्सा असा झालेला, अलोने सर होते पण आता ते आपल्यात नाही आहे. दोन्ही सर नाही आहेत, जे बनसोड सर आणि अलोने सर. त्यांच्याबद्दल मला सांगावं असं वाटते. बनसोड सर आम्हाला इंग्लिश शिकवायचे. ते बहुतेक 8वी ते 10वीपर्यंत शिकवलेत. तर त्यांना एक सवय होती, जसं क्लासमध्ये इंटर केले तसे सो दॅट असं म्हणत यायचे आणि आले रे आले म्हटलं की चेअरवर बसायचे. ते मग बघायचे नाही त्या चेअरला काही डिकलेलं आहे का, काही पडलेलं आहे का, काहीच नाही. तर एक दिवस असंच झालं, मला वाटलं सर येतील म्हणून लघु सुट्टीच्या वेळेस सगळे विद्यार्थी बाहेर गेलेले आणि मी कधी न करणारी खोड्या करून बसलेली. त्या खुर्चीवर मी मूर्ख आहे असं उलटं लिहून ठेवलेलं. ते लिहिलेलं होतं बनसोड सरांसाठी, पण न चुकून त्या दिवशी अलोने सर पिरियड घ्यायसाठी आले आणि सरांना सवय होती की ते कधीही ब्लॅकबोर्डच्या जवळ जायचे, आपला विषय लिहायचे आणि त्याच्यानंतर फिरून फिरून ते शिकवायचे. अलोने सर कधीच खुर्चीवर बसायचे नाही. पण त्या दिवशी न चुकून माझ्या हातून जशी गडबड झाली, अलोने सर आलेत आणि खुर्चीकडे बघितले. तिथे लिहिलेलं होतं मी मूर्ख आहे. ते सर्वांना विचारू लागलेत, असं कोण लिहिता तुम्ही टीचर लोकांबद्दल, असं तुमच्या मनामध्ये असेल, मला असं कधी वाटलं नव्हतं. तुम्ही लोक आमचा असा विचार करत असणार, आम्हाला मूर्खात गणत असणार, असा कधी मी विचार केलेला नव्हता. पण कुणीतरी केलं बा, छान वाटलं आम्हाला. तुम्ही मूर्ख समजता म्हणजे आम्ही शिकवलं, तुम्ही शहाणे झाले आणि आम्ही मूर्ख झालो, असे काहीसे बोलले. त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं. पण सरांना माहिती नाही की कोणी केलं. सगळ्यांना विचारून झाल्यानंतर कुणीही सांगितलं नाही कुणी केलं ते, कारण कुणालाच माहिती नव्हतं. फक्त मी केलेलं होतं हे त्यांना माहिती होतं. कारण नंतर मी माझा चेहरा बघून सर समजून घेतलेत की हे कुणी नाही केलेलं आहे, ही पुलंदेवीनं केलेलं आहे. आणि पुलंदेवी हा नाव पण अलोने सरांनी मला दिलेलं होतं. बऱ्याचशा लोकांना आठवत असेल की मला तिथे पुलंदेवी म्हणण्यात जात होतं आणि पुलंदेवी हे म्हणून माझ्याशी कोणी पंगा पण घेत नव्हते त्यावेळेस. पाहिजे तशी मी काही हुशार विद्यार्थिनी नव्हती किंवा एकदम मस्तही नव्हती. गप्पू म्हणाल तरी चालेल, गप्पूच होती असंच म्हणावं लागेल. पण सर जेव्हा तसे बोललेत ना, त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं आणि ते वाईट अजूनही माझ्या मनाला वाटत आहे. विद्यार्थी जीवनामध्ये आमच्या वर्गात मुलं आणि मुली किती होत्या हेही माहिती नव्हतं. फारसं आम्ही मुलांसोबत बोलतच नव्हतो. क्वचितच मुलांशी बोलणं होत होतं. पण आता आम्ही जे ठरवलं आहे गेट टुगेदरचा प्रोग्राम, त्यानिमित्तानं सगळ्यांचे संपर्क होऊन राहिले आहे. एकाचे नंबर मिळाले, बोलणं झालं आणि एकत्र येण्याचा दिवस ठरला. तो म्हणजे आता 27 तारीख. याच्यानंतर आम्ही आजन्म एकमेकाच्या संपर्कात राहू बा, हे आता या माध्यमातून ठरल्या गेलेलं आहे. डिअर मित्र मैत्रिणी, 1997-98 माजी विद्यार्थी हा जो ग्रुप आहे तो करण्यासाठी ज्यांनी मोठा वाटा आहे असे आमचे सहकारी मैत्रिणी वीणा कन्नाके, शीला गुरनुले, पिंकी मेश्राम यांनी या ग्रुपची मुहूर्तमेढ रोवली आणि यांना सहकार्य करण्यासाठी सुवर्णा रेचनकार, पुंडलिक गेळाम, गुरु यंपल्लीवार, प्रमोद उमरगंडावार आणि मी स्वतः थोडा बहुत सहकार्य करत आहोत. अशी या ग्रुपची तयारी झाली आणि आम्ही एकत्र येण्यासाठी एक तारीख निवडली. ती तारीख आहे 27/10/2025 रोज सोमवारला गेट टुगेदर. तर या ग्रुपमध्ये येण्यासाठी आमच्याकडे कुणाचेही नंबर नव्हते. पण या 3 मुलींनी एकत्रित येऊन एक विद्यार्थी जमा करून, एकेकाचे नंबर जमा करून त्यांच्याशी संवाद साधून एक ग्रुप तयार करून त्या ग्रुपद्वारे SMS द्वारे कधी मोबाईलद्वारे चर्चा करून त्यांना एकत्रित आणण्याचा चंग बांधला आणि आज त्या
मेहनतीला खरंच फळ भेटला असं मला वाटते. त्यामध्ये आम्ही एकत्रित स्मृती गार्डन इथे 3 ऑगस्ट मैत्री दिनाच्या दिवशी आम्ही भेटलो. प्रकाश यारेवार, मी स्वतः, मीना कन्नाके, सुवर्णा रेचनकार, पिंकी मेश्राम, शीला गुरनुले, योशना गेळा. हा देत आहे. सर्वात जास्त म्हातारा मी आवर. सर्व पिकून